आदित्य ठाकरे पॅलेस पॉलिटिक्स करतात. मंत्री असताना आदित्य 7 वेळा देखील मंत्रालयात गेलेले नाही, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली. अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री नेमकी कुठली शेती करतात असा सवाल आदित्य ठाकरेंनी ठाण्यातील सभेत लगावला होता. त्यावरच केसरकरांनी हे उत्तर दिलं. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात. काय शेत असेल, कसलं शेत असेल यांचं? मडवी साहेब काय लावत असतील, काय वाटतं तुम्हाला? खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात? हे की आदित्य ठाकरे स्वतः काय बोलतात याला आता धरबंद राहिलेला नाही आहे. आपल्या वयाला शोभेचं बोलावं, ज्याला आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळाली त्याला काम करून दाखवावं. मंत्री झाले 7 वेळासुद्धा मुख्यालयामध्ये गेले नाहीत. यांना शोधायला लागायचं कुठे आहेत ते. मुख्यमंत्र्यांना भेटायला 5-5, 10-10 हजार लोक असतात. तुमच्यासारखं पॅलेस पॉलिटिक्स करून मुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नसतं आणि मंत्रिपदही स्वीकारायचं नसतं. तुमचा जन्म हा राजवाड्यामध्ये बसून आदेश देण्यासाठी झालेला आहे. तुम्ही त्यासाठी योग्य होता आणि ते तुम्ही केलं नाही, म्हणून तुमच्यावर आज ही पाळी आली. तुम्ही साधे आमदारांना भेटत नव्हता, सर्वसामान्य लोकांचं कुठलंही आहे.